क्रिकेट म्हणजे काय हे माझ्या परिभाषेत मी सांगेन. एका चेंडूत 6 धावा निघणे म्हणजे क्रिकेट आणि 6 चेंडूत 1 धाव सुद्धा न निघणे म्हणजे क्रिकेट. क्रिकेट म्हणजे एखादा नामवंत फलंदाज शून्यावर बाद होणे म्हणजे क्रिकेट. एखादा नौका फलंदाज चौकार षटकार मारतो म्हणजे क्रिकेट. क्रिकेट म्हणजे काय? एखादा कठीण झेल सोप्यारित्या झेलणं म्हणजे क्रिकेट आणि एखादा सोपा झेल सुटणे म्हणजे क्रिकेट. क्रिकेट म्हणजे काय? क्रिकेट बाद असताना एखाद्या फलंदाजाने स्वतः क्रीज सोडणे म्हणजे क्रिकेट. पंचांच्या निर्णयाचा सन्मान करणे म्हणजे क्रिकेट. सिनियर खेळाडूचा सन्मान करणे म्हणजे क्रिकेट. ज्युनियर खेळाडूंना प्रोत्साहन देणं म्हणजे क्रिकेट. संघात एकात्मता ठेवणं म्हणजे क्रिकेट आणि स्वतःच्या कौशल्यावर गर्व नसणं म्हणजे क्रिकेट. आज तुम्ही हिरो आहात म्हणजेच क्रिकेट आणि तुम्ही उद्या विलन ठराल म्हणजेच क्रिकेट. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट म्हणजेच क्रिकेट म्हणजे पॅशन, क्रिकेट म्हणजे स्पिरिट, क्रिकेट म्हणजे ड्रीम, क्रिकेट म्हणजे जिद्द, क्रिकेट म्हणजे जोश, क्रिकेट म्हणजे चिकाटी, क्रिकेट म्हणजे मेहनत, क्रिकेट म्हणजे धाडस, क्रिकेट म्हणजे धैर्य, क्रिकेट म्हणजे संयम आणि क्रिकेट म्हणजेच हुशारी. ही क्रिकेटची परिभाषा. अजून एक, क्रिकेट म्हणजे जीव आणि क्रिकेट म्हणजे आमचा प्राण. आणि सगळ्यांच्या नसा नसात आता हे क्रिकेट आता सळसळ करत. भारत मातेचा आपण जयघोष करतोय हे दिले आपल्याला या क्रिकेटने. डीजेच्या सुरात आई एकविरा छत्रपती शिवाजी महाराज साईबाबा यांच्या गाण्यावर बेधुंद नाचतो हे दिले आपल्याला क्रिकेटने. जाती धर्म पक्ष भेदाने विखोरलेली मन क्रिकेटसाठी एकत्र येतात हे दिले आपल्याला या क्रिकेटच्या खेळाने. नोकरी धंदा शिक्षण प्रपंच सांभाळून 100% योगदान गावासाठी देतो आणि खेळण्याचा अभिमान बाळगतो हे दिले आपल्याला क्रिकेटने. गावा शहरापुरता मर्यादित असणारा खेळाडू आज 7 समुद्रापलीकडे जाऊन आपल्या गावाचं नाव मिरवतो हे दिले मित्रांनो आपल्याला या क्रिकेटने. मित्रांनो, क्रिकेटची परिभाषा बदलली आणि या क्रिकेटचा हा धर्म झालाय संपूर्ण भारतामध्ये आणि या धर्माचा भगवान भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर दिलाय आपल्याला या क्रिकेटने. अवश्य स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तर इतिहास आणि हारलो तर इतिहासच घडला पाहिजे. क्षेत्र कोणतंही असो, आयुष्यात कष्टाला तुमच्या समोर पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिकपणे असतील तर मात्र यशालाही पर्याय नाही. इथे तुम्हाला यश मिळवायचं असेल तर तुम्हाला कष्ट करावे लागतील मैदानामध्ये आणि ते कष्ट, तो संघर्ष